राज्य सरकारकडून फसवी कर्जमुक्ती केल्याचा क्रांतिकारी संघटनेने आरोप केलेला आहे आणि फसवी कर्जमुक्ती होत असल्याचं म्हणत क्रांतिकारी संघटनेचे शेतकरी नेते जलसमाधी आंदोलन करतात। गेटवे ऑफ इंडिया परिसरात हे कार्यकर्ते अचानकपणे दाखल झालेले आहेत आणि समुद्रात उडी मारून अशा प्रकारे त्यांनी निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे। क्रांतिकारी संघटनेकडून थेट गेटवे ऑफ इंडिया परिसरात धडकत आता अशा रीतीने आंदोलन केले जात आहे। आपण हे दृश्य पाहतोय, तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरातली दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी तुपकरांचे कार्यकर्ते आक्रमक होत अशा रीतीने रास्ता रोको आंदोलन करतात, निषेध करतात। गेटवे ऑफ इंडिया परिसरातली दृश्य आपण पाहतोय। अचानकपणे तिथले कार्यकर्ते तिथे दाखल झाले। रविकांत तुपकर यांचे सगळे कार्यकर्ते आहेत। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे, मात्र सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही असं म्हणत हे कार्यकर्ते आक्रमक झाले। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, थेट हे कार्यकर्ते समुद्रात उतरले। नक्कीच एकूणच राज्य सरकारकडनं कुठंतरी फसवी कर्जमुक्ती केल्याचा आरोप हा क्रांतिकारी संघटनेकडनं करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात रविकांत तुपकर यांच्याकडनं अन्नत्याग आंदोलन देखील आपल्याला बुलढाण्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्याच दृष्टिकोनातनं हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला इथं मुंबईतल्या गेटवे परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन करताना दिसत आहेत। कुठेतरी ही फसवी कर्जमुक्ती झाल्याचं म्हणत हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, शेतकरी कार्यकर्ते आहेत, हे इथं आपल्याला उतरल्याचं दिसतं आहे। आपण बघू शकतो आहे की जे एसबी आहेत, पोलिसांचे जे काही गुप्तचर विभागाचे कर्मचारी आहेत ते इथं दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडनं या आमच्या सातबाऱ्याला आमच्या आई बापाच्या त्या ठिकाणी बोजा सहन होईना। आज शेतकऱ्यांची पोरं आत्महत्येसाठी या ठिकाणी मजबूर झालेले। प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही, सरकार लक्ष द्यायला तयार नाही।